अरे राम राम नारायण भाऊ. राम राम मोठे पाटील. काय वावरात आले का चक्कर पार आहे एवढ्या घाट्या पाण्याची? काल तर पाणीच तेवढं झालं ना हो, ढगपुटी सारखं. एवढा चांगलं सोयाबीनचं सत्यानाश झालाय राजा. कसं हो शेतकऱ्याचं? शेतकऱ्याचं जीवनच तर आहे मोठे पाटील. काय करता आता? निसर्ग साथ देत नाही, सरकार भाव देत नाही, आणि कर्जही कोणी कुठपर्यंत देणार आपल्याला? हो ना, खरं बोलले राजा नारायण भाऊ. सारं जग मागलं पण शेतकरी चिल्लर राहिला. एकदम मुद्द्याचं बोलले पाटील. आता पहा ना, 10 वर्षांनी हिशोब काढला ना तर पेट्रोलचा भाव पहा 2014 मध्ये 70 रुपये लिटर होता, आणि आता 100 रुपयापर्यंत आहे 2024 मध्ये. हो ना नारायण भाऊ, आपलं खताचंच पाना DAPचं पोतं 2014 मध्ये 1300 होतं, आता 2024 मध्ये 2300 रुपयाचं आहे म्हटलं. किती उत्पादन खर्च वाढला, दुपटीनं वाढला, दुपटीनं. हो ना पाटील, आता सोनंच पहा ना, 2014 मध्ये 28,000 रुपये तोडा होता, पण आता 70,000 रुपये तोडा आहे म्हटलं 2024 मध्ये. दुपटीनं वाढलं. सोनं दुप्पट वाढलं, पण सोन्यासारख्या शेतीमालाले काही किंमत नाही राहिली. हो ना पाटील, आता पहा ना, सोयाबीन 2014 मध्ये 5,000 रुपये प्रति क्विंटल होतं, आणि 2024 मध्ये 4,000 प्रति क्विंटल आहे. आता सांगा बरं, प्रत्येक सगळ्या गोष्टी दुपटीने वाढल्या, आणि शेतकऱ्याचा माल 1,000 रुपयांनी कमी झाला, तेही 10 वर्ष आधीची गोष्ट. आता काही किंमत आहे का शेतकऱ्याला थोडी तरी? हो ना नारायण भाऊ, इकून टिकून पीक चांगलं राहते तर निसर्ग मजा घेते. अशानं कसा टिकणार आहे शेतकरी? तुम्ही सांगा बा आता. सोयाबीनच नाही, प्रत्येक मालाची गत अशीच आहे. कडधान्य, भाजीपाला, प्रत्येक गोष्टीत शेतकरीच मागं राहिला आहे. अशी शेतकऱ्याची कंडिशन पाहून बाप म्हणते लेकाले, तिकडे पोंगे पण शेती करू नको. अशी आहे राजा आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.